2029 पर्यंत मी राज्यातच आहे असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत। पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पांच्या वेळेला मुख्यमंत्री फडणवीसांनी हे वक्तव्य केलंय। त्यामुळे फडणवीस दिल्लीमधल्या राजकारणामध्ये सक्रिय होणार या चर्चांना तुर्तास पूर्णविराम मिळालाय। 2029 पर्यंत मी महाराष्ट्रातच राहणार असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय। फडणवीस केंद्रात मंत्री होतील किंवा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होतील अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या, पण या चर्चांना आता फडणवीसांनीच पूर्णविराम दिलाय। दिल्लीत मुख्यमंत्री फडणवीसांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या। या चर्चांमध्ये फडणवीस नेमकं काय म्हणाले पाहूया। मी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या शर्यतीत नाही। 2029 पर्यंत मी राज्यातच काम करावं अशी पक्षाची इच्छा आहे। पुढच्या काही वर्षांसाठी मी राज्याच्या विकासाची योजना केंद्राला सादर केली आहे असं यावेळी फडणवीस म्हणाले। 2029 नंतर त्यांच्या नशिबात राष्ट्रीय राजकारणात काय वाढून ठेवलं माहित नाही, कारण 2029 नंतर केंद्रामध्ये राहुल गांधींचं सरकार येत आहे। 2029 पर्यंत मोदीचं सरकार राहण्याची शक्यता मला कमी दिसते, हे मी जबाबदारीने बोलतो। त्याच्यामुळे 2029 नंतर सुद्धा बहुतेक त्यांना महाराष्ट्रातच राहावं लागेल आणि विरोधी पक्षनेता म्हणून राहावं लागेल। काय बोलत त्याच्यातून काय बोलावं, त्या माणसाला काहीच काम नाही, सकाळपासून काहीतरी बोलत राहतात, अवास्तव बोलत राहतात। त्यांना बोलू द्या, त्यांच्याकडे कोणी आता काही लक्ष देत नाही, कोणी फार त्यांना सिरियसही घेत